आता पाहूया दैनंदिन जीवनात उपयुक्त ठरणाऱ्या काही महत्त्वाच्या टिप्स। धावपळीच्या आयुष्यात टेन्शन किंवा योग्य आहार न घेतल्यानं बऱ्याचदा डार्क सर्कल म्हणजे डोळ्यांखालच्या काळ्या वर्तुळांचा सामना आपल्याला करावा लागतो आणि आलेले डार्क सर्कल्स कायमचे घालवणे हे सगळ्यात कठीण काम। आम्ही काही घरगुती टिप्स सांगतोय ज्याने ही काळी वर्तुळं कमी होण्यास मदत होईल। बदामाचं तेल। तुमच्या डोळ्यांखालच्या नाजूक त्वचेसाठी बदामाचं तेल हे उत्तम। बदामाच्या तेलाच्या रोजच्या वापरामुळे तुमच्या डोळ्यांखालची काळी वर्तुळं कमी होण्यास मदत होईल। झोपण्याआधी थोडं बदामाचं तेल डोळ्यांखालच्या भागाला लावा आणि त्यावर मालिश करा। ते लावून तसंच रात्रभर ठेवा। सकाळी उठून थंड पाण्याने चेहरा धुवा। काळी वर्तुळं कमी होईपर्यंत रोज रात्री ही प्रक्रिया करत राहा। काकडी। काकडीमध्ये त्वचा उजळण्याचे गुणधर्म असतात, त्यामुळे काळ्या वर्तुळांसाठी काकडीचा पर्याय योग्य ठरू शकतो। ताज्या काकडीचे जाडे काप करून घ्या। 30 मिनिटं ते फ्रीजमध्ये थंड होण्यासाठी ठेवा। मग हे काप डोळ्यांवर 10 मिनिटांसाठी ठेवा। ही प्रक्रिया दिवसातून 2 वेळा आठवडाभर करत राहा। काकडीपासून आपण अजून एक उपाय करू शकतो, तो म्हणजे काकडीचा रस आणि लिंबू रस समप्रमाणात मिक्स करा। कापसाने हे मिश्रण काळ्या वर्तुळांवर लावा आणि 10 मिनिटं ठेवा। त्यानंतर पाण्याने तो भाग धुवून टाका। ही प्रक्रिया आठवडाभर करत राहा। कच्चा बटाटा। बटाटा हा ब्लीचिंग एजंट म्हणून ओळखला जातो। त्यासाठी 2 ते 3 बटाटे किसून घ्या। त्यानंतर निघालेला रस कापसाने काळ्या वर्तुळांवर लावा। 10 ते 15 मिनिटं तसंच ठेवा। त्यानंतर डोळे थंड पाण्याने धुवा। काही आठवड्यांसाठी ही क्रिया दिवसातून 2 वेळा करा। बटाट्याच्या रसाऐवजी तुम्ही बटाट्याचे काप सुद्धा या ठिकाणी वापरू शकता। गुलाब पाणी। कापसाचे गोळे गुलाबाच्या पाण्यात काही मिनिटं बुडून ठेवा। त्यानंतर हे गोळे 15 मिनिटं डोळ्यांवर तसेच ठेवा। ही क्रिया दिवसातून 2 वेळा करावी। टोमॅटो। टोमॅटो सुद्धा एक उत्तम उपाय आहे काळ्या वर्तुळांना दूर करण्याचा। त्यासाठी 1 चमचा टोमॅटोच्या रसामध्ये अर्धा चमचा लिंबू रस घाला। हे मिश्रण काळ्या भागाला लावा आणि 10 मिनिटं तसंच ठेवा। त्यानंतर चेहरा धुवून टाका। फक्त टोमॅटोचा रस लावला तरी तुम्हाला या ठिकाणी फरक जाणवेल। याशिवाय टोमॅटोचं ज्यूस पिणं सुद्धा गुणकारी ठरू शकतं। हा ज्यूस पुदिन्याची पानं, लिंबाचा रस आणि मीठ टाकून तुम्ही तयार करू शकता, पण हा ज्यूस तयार केल्यानंतर लगेचच पिणं आवश्यक आहे। ब्युरो रिपोर्ट, ABP माझा।